तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. विज्ञान कथेची पुस्तकं घ्यायची आहेत मला. सांगते कारण सांगते तुला. तुला माहितीये पुढच्या आठवड्यात आपल्या घरी सायंटिस्ट आणि विज्ञान कथा लेखक डॉक्टर बाळ फोंडके येणार आहेत. काय सांगतेस? हो. वा. हे बघ आता त्यांच्याशी विज्ञानाविषयी गप्पा मारायच्या, त्यांच्याकडनं विज्ञान कथा ऐकायची म्हटल्यानंतर थोडा तरी अभ्यास हवा की नको? मला जरा ती पुस्तकं घ्यायची आहेत. ती पटकन पुस्तकं आपण घेऊया आणि झटकन जेवायला जाऊया. चला. विज्ञानम जनहिताय. सर येणार आहेत ना, येतीलच आता. बघ मी म्हणालो होतो ना सर आले बहुतेक, मी घेऊन येतो त्यांना. या या सर. नमस्कार सर. अनुश्री. हो. म्हणजे योग्य जागी आलो. अगदी अगदी योग्य. या सर बसा. व्यवस्थित झाला ना प्रवास सर? घर मिळाला काही अडचण नाही? काहीच अडचण नाही. काहीच. बसा बसा. बरं सर. हा दे चहा. सर चहा? नाही नाही आता नको, कार्यक्रम झाल्यानंतर. पाणी तरी सर? अगदी थोडं. बरं बस. थँक्यू. मग सर आज कुठली कथा सांगणार आहात? द्या. कथा ऐकवतोस ना डायरेक्ट? अनुश्री खुर्ची. हा ये बस. झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट. नाक्यावरचा डीजे तारस्वरात किंचाळत होता. त्याच्या तालावर बेभान होऊन गल्लीतली पोरं पोरी नाचत होती. त्यांचा आवाजही त्यात मिसळत होता. कोलाहल माजला होता. खिडकीचं दार बंद करूनही तो पियुषच्या कानावर पडतच होता. कानठळ्या बसवत होता. त्याला अभ्यास करणंच अशक्य झालं होतं. पियुष तसा स्कॉलर मुलगा. वर्गात त्याचा नेहमी पहिला नंबर यायचा. पुढच्या वर्षी 10वीची बोर्डाची परीक्षा, त्यात अव्वल क्रमांक मिळवून तो शाळेचं नाव काढेल अशी त्याच्या शिक्षकांची रास्त अपेक्षा होती. त्यासाठी मन लावून अभ्यास करण्याची गरज होती. पण तोच तर होत नव्हता. आज कोणाकडे तरी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. तो वाजत गाजत साजरा करण्याचं त्या कुटुंबानं ठरवलं होतं. सगळ्या गल्लीची आसमंताची शांतता त्यापैकी भंग पावत होती. बरं हा काही एका दिवसाचाच मामला नव्हता. तसा असता तर पियुषनं तो सहनही केला असता कदाचित. त्या दिवसापुरता तो शाळेच्या ग्रंथालयात जाऊन बसला होता. शिक्षकांकडे तक्रार केली तर तेही सांगत, अरे वर्गमित्रांना मदत करायला हवी. पण आता घरी बसणंच अवघड होऊन बसलं होतं. हा धिंगाणा रोजचाच झाला होता. आज असेल कोणाकडे तरी साखरपुडा, पण कालही कोणा दुसऱ्याकडे बारसं होतं. कधी मंगळागौर, कधी काय आणि कधी काय. वैताग आला होता नुसता. सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगायला गेलं तर तोच उलट गुरकावत असे, अरे आपलेच भाईबंद आहेत ते, करावं सहन काही वेळेपुरतं. आम्हाला तसं असं होतो ना, पण आम्ही करतो काय बोलतो का? आता इथं बसून राहण्यात काही अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं. मनातला सगळा वांजोटा राग हातातल्या अभ्यासाच्या पुस्तकावर काढत त्यानं ते मोठा आवाज करत बंद केला. घराचा दरवाजा धडकन लोटून घेत तो मयांक दादाकडे गेला. मयांक त्याचा मावस भाऊ, त्याच्याहून 8-10 वर्षांनी मोठा. आपलं शिक्षण संपून तो एका रिसर्च लॅबोरेटरीत काम करत होता. इतरांच्या डिफिकल्टीज पियुष सॉल्व्ह करत असे, पण खुद्द त्याला एखादी डिफिकल्टी आली की तो मयांक दादाच्या खणपटीला बसत असे. आत्ताही त्यानं अशीच एखादी नवीन डिफिकल्टी आणली असावी अशी मयांकची समजूत झाली. बोला महाशय, काय आहे तुमचा प्रॉब्लेम? त्याच्या पाठीवर थाप मारत मयांक म्हणाला. एरवी कितीच जोरानं मारतोस रे, असं म्हणत आपली पाठ पियुषनं चोळायलाच घेतली असती. पण आज काहीही न बोलता तो घुम्यासारखा बसून राहिला. तो काही बोलत नसला तरी आतून धुमसतो आहे हे मयांकच्या लक्षात आलं. मामला गंभीर होता. त्याची पाठ हलक्या हातानं कुरवाळत त्यानं परत विचारलं, काय काय झालं आहे पियुष? अगदी मोकळ्या मनानं सांग. झिंग झिंग झिंगाट. काय? सॉरी. अरे सकाळपासून तेच ऐकतोय सारखं, तेच बसलं कानात आणि मनातही. वैताग आलाय नुसता. तोंडा वाटते शब्दही न काढता
पियुष पुढं काय सांगतोय याची मयांकनं वाट पाहिली. गेले काही दिवस सोसायटीच्या कंपाऊंड पलीकडच्या गल्लीतला तो गोंगाट आणि धुमाकूळ यानं कान कसे किटलेत. अभ्यास करणं कसं कठीण झालं आहे. रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर लावायचे नाहीत असा कायदा असूनही तो कसा धुडकावून लावला जातो आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही कसा फायदा होत नाही. हा सारा पाढा पियुषनं वाचला. सांग आता कसा करू अभ्यास, काही कळेनासंच झालं आहे बघ. इथं तुझ्याकडे येऊन बसावं म्हटलं तर काही उपयोग नाही. इथंही काही परिस्थिती वेगळी नाही आहे. तुझ्याकडे बार्शी आणि साखरपुडे साजरे होत असतील, इथं गरबा होतो, दांडिया होतो, भांगडा चालतो. आजच कशी शांतता आहे याचा मी विचार करत होतो. तेवढ्यात टेस्टिंग 1 2 3 असे लाऊडस्पीकरमधून निघालेले आवाज त्याच्या कानावर पडले. पाहिलंस काय म्हणत होतो मी, यावर काहीच उपाय नाही तर. असा निराश होऊ नकोस, निघेल काहीतरी उपाय. 2 दिवसांनी ये, तोपर्यंत काहीतरी शोधून ठेवतो. 2 दिवस 48 तास. तोपर्यंतही कळ काढणं पियुषला अशक्य वाटत होतं, पण इलाज नव्हता. मयांक दादानं ती मुदत मागून घेतली होती, पण मिनिट त्याला असं अस्वस्थतेत घालवलं होतं. 2 दिवसानंतर मात्र त्याला राहवलं नाही. सकाळीच तो मयांककडे जाऊन हजर झाला. मयांक नुकताच उठून आडोखे पुडोखे देवता. आलास तू, अरे जरा नीट उजाडायची तरी वाट पाहिजे होतीस. आणखी नाही सहन करू शकत मी तो गोंगाट. सांग काय उपाय तो थांबवण्याचा. काहीही न बोलता मयांक आत गेला आणि एक ट्रान्झिस्टरसारखं दिसणारं काहीतरी घेऊन आला. हे घे, हे लाव तुझ्या खिडकीजवळ. स्टूल ठेव हवं तर, आणि त्याच्यावर हा म्युझिक प्लेअर. हां तसंच म्हणायला हवं त्याला. सिंथसायझर म्हण तुला हवं तर. जा हे घेऊन घरी. म्हणजे बाहेरून जो ठणणा चालू आहे तो कमी आहे की काय, म्हणून ही आणखी भर त्यात. आणि ती कानाच्या अगदी जवळ. कानाचे पडदे फाटून जातील रे बहुतेक. तसं काही एक होणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. आणखी 2 दिवसांनी ये आणि सांग मला काय अनुभव येतो तो. थोड्याफार अविश्वासानंच पियुषनं तो सिंथसायझर घेतला आणि तो घरी जायला निघाला. मयांक दादा फसवणार नाही असं त्याला वाटत होतं. तरीही असलेल्या आवाजात आणखी एकाची भर घालून काय साध्य होणार आहे हे काही त्याला समजत नव्हतं. आपल्या खोलीत जात त्यानं तो सिंथसायझर खिडकीच्या आतल्या बाजूच्या कठड्यावर ठेवला. जवळच असलेल्या सॉकेटला जोडला. बाहेरचा ठणठणाट चालूच होता, पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. पण तो कानावर धरलेल्या हातांचा प्रताप असणार असं वाटून त्याने ते हलकेच बाजूला केले. तरीही काही नाही. संपूर्ण शांतता. ती पिन ड्रॉप म्हणतात ना तशी शांतता. त्यानं खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिलं. न जाणो तिथले कार्यक्रम बंद झाले असतील. त्याला काही आवाज नाही ऐकून आला, पण गल्लीतली पोरंही गोंधळून नाचायची बंद झाली होती. काही जण लाऊडस्पीकरवर जाऊन त्याच्या बटनांची झटापट करत होते. विश्वास न बसून पियुषनं प्लेयर स्विच ऑफ केला. एकदम त्याच्या कानांवर गोह्याचा गलका आघात करून गेला. बावचळलेली पोरं परत बेवान होऊन नाचायला लागली होती. पियुषनं घाईघाईनं प्लेयर परत ऑन केला. पोरं नाचायची बंद झाली. सगळीकडे शांतता पसरली. हे अखेरीत कसं काय झालं हे पियुषला कळेना. बाहेरचे स्पीकर्स, DJ चालूच होते हे तर त्यानं पाहिलंच होतं, पण त्यांचा आवाज काही ऐकू येत नव्हता. मंडपापासून जरा दूरवर तो ऐकू येत असावा, कारण नाचणारी मुलं आता त्या ठिकाणी जाऊ लागली होती. पण जवळच्या भागात मात्र संपूर्ण शांतता होती. जणू पोलिसांनी शांतता भंगाचा कायदाच जारी केला होता. ते 2 दिवस त्याचा अभ्यास चकास झाला. कसलाही व्यत्यय नाही, कोणाची किरकिर नाही. पुस्तकांची वह्यांची पानं उलटण्याचाही आवाज नाही, कारण सगळं साहित्य त्याच्या कॉम्प्युटरमध्येच साठवलेलं होतं. ते स्क्रीनवर त्याला दिसत होतं. ऑडिओ मटेरियल मात्र ऐकू येत नव्हतं. ही कदाचित मयांकच्या सिंथसायझरचीच किमया असावी. ठीक आहे, तेवढी तडजोड करायला पियुष तयार होता. आणि कशीच गरज भासली तर सकाळी लवकर उठून ते ऐकता आलं असतं. हे DJ काही तोवर जागे होत नसत. 2 दिवस असे मजेत गेल्यावर पियुषला राहवलं नाही. मयांकला त्याच्या सिंथसायझरचं रहस्य विचारण्याचा त्यानं निश्चय केला. मयांकला त्याच्या येण्याची अपेक्षाच असावी. दारावरची बेल वाजताच त्यानं ते उघडलं. पियुषला पाहताच तो म्हणाला, वाटलंच होतं मला तू आज येशील. बोल, काय तक्रार आहे आज. तो खिडकी बाहेरचा ठणणा अजूनही सतावतोय तुला. अजिबात नाही रे, संपूर्ण शांतता. माझ्या खोलीतही आणि खालच्या मंडपातही. सांगतोच काय, खालच्या मंडपातही. हो ना, गुड. म्हणजे आमचा प्रयोग यशस्वी झाला तर. प्रयोग? हो, एक हा प्रयोगच होता. पण त्या मंडपापासून जरा दूरवर मात्र तो आवाज ऐकू येत असावा, कारण नाचणारी मुलं
तर त्या जागी जाऊन आपली अंग वेडीवाकडी हलवताना दिसतात. आय सी किती लांबवर आहे नवीन ठिकाण तुझ्या खोलीपासून. म्हणजे बघ, तो मंडप सोसायटीच्या मेन गेटला लागूनच आहे. मधला रस्ता सोडला तर तुझ्या खोलीच्या भिंतीपासून मेन गेट असेल 50-60 फुटांवर आणि तो रस्ताही असेल 60 फुटांचा, म्हणजे एकूण 120. थोडक्यात तो मंडप तुझ्या खोलीपासून 125 ते 150 फुटांवर आहे. आणि हे नवीन ठिकाण तर मुलं नाचतायत ते किती अंतरावर आहे? आणखी 50 फूट दूर समज, म्हणजे एकूण 200 फुटांपर्यंत शांतता आहे. त्या पलीकडे नाही. पॉवर वाढवायला हवी. ती वाढव किंवा नको वाढवू, पण ही जादू कशी काय केली ते सांग ना. काट्यानं काटा काढला. मी नाही समजलो. तू तुझ्या अभ्यासक्रमात प्रकाशाचं व्यतिकरण, इंटरफिअरन्स ऑफ लाईट शिकला असशील ना. हां, आता शिकवायला घेतलं आहे तो विषय सरांनी, पण मला नीटचं समजलेलं नाही बघ. असं हे बघ, प्रकाशाची लहर किंवा तरंग डोंगराळ वाटेसारखा असतो. डोंगर चढून गेलं की दरी लागते, ती पार केली की परत डोंगर. लहर अशीच वर खाली होत राहते. म्हणजे लहर सर्वात उंच जागी पोचते तो झाला तिचा माथा, आणि सर्वात खालच्या जागी पोचते तो झाला तिचा पायथा. जेव्हा अशा 2 लहरी एकत्र येतात तेव्हा त्यांचं मिलन तरी होतं किंवा त्या एकमेकांना छेद तरी देऊन जातात. जेव्हा दोन्ही लहरींचे माथे एकाच जागी येतात व त्यांची होते बेरीज, माथा अधिकच उंच होतो. प्रकाशाचा झोत जास्तीच उजळून निघतो. पण जेव्हा एकीचा माथा आणि दुसरीचा पायथा एकाच जागी येतात तेव्हा त्या एकमेकांना खाऊन टाकतात. त्यांची वजाबाकी होते. तिथला प्रकाश नाहीसा होतो, अंधार पसरतो. समोर पडदा असेल तर त्याच्यावर एकाआड एक काळे पांढरे पट्टे उमटतात, झेब्राच्या अंगावरच्या पट्ट्यासारखे. आत्ता समजलं. सर आम्हाला असं समजावून सांगतील ना तर मग विषय कठीण वाटणार नाही. एक्झॅक्टली जे प्रकाश लहरींच्या बाबतीत होतं तेच आवाजाच्या म्हणजे ध्वनीच्या लहरींबाबतही होतं. या ध्वनी लहरींची 2 उगमस्थानं असतील तर त्या 2 लहरींची अशी वजाबाकी करता येते. ती वजाबाकी करण्याची व्यवस्थाच आम्ही केलेली आहे. हा जो सिंथसायझर तुला दिला आहे ना, तो अशाच ध्वनी लहरी प्रक्षेपित करतो आणि ध्वनी लहरींची वजाबाकी होते. फक्त त्या ध्वनी लहरींची कंपनसंख्या 20,000हून अधिक आहे. आपण म्हणजे माणूस फक्त 20 ते 20,000 कंपनसंख्या असलेल्या ध्वनी लहरीच ऐकू शकतो. याला श्राव्य ध्वनी म्हणता येतं. म्हणून तर सिंथसायझरमधून निघणारा आवाज तुझ्या कानांना त्रास देत नाही. तू तो ऐकूच शकत नाहीस. कुत्र्यांना मात्र तो ऐकू येईल, मात्र तुला नाही. पण त्या लहरी बाहेरच्या त्या आवाजाची वजाबाकी करतात, त्यांची मुस्कटदाबी करून टाकतात, शांतता पसरवतात. मस्त. अरे खरोखरच कमाल आहे रे तुमची. म्हणजे आता बाहेर झिंगझिंगाट चालू असते की कोंबडी पडाली असू दे, मला त्या कशाचा त्रास होणार नाही. तर फार छान. मयांकनं त्याच्या पाठीत एक जोरदार धक्का घालून त्याला पाठिंबा दिला. एरवी पियुषनं तक्रार केली असती, पण आज तो आनंदात होता. त्या खुशीत उड्या मारतच पियुष घरी पोचला. पण तिथं काही वेगळाच प्रकार झाला होता. सोसायटीचं मेन गेट बंद केलं होतं. त्याच्या पलीकडे पुष्कळ रहिवासी जमा झाले होते. सोसायटीचा सेक्रेटरी तर सगळ्यात पुढं उभा होता आणि गेटच्या अलीकडे गल्लीतली, शेजारची, पलीकडची, भटकी, पाळी अशी कितीतरी कुत्री जमा झाली होती. गेटकडे पाहत भुंकत होती. त्यांना तिथं कसून हाकलून द्यायचं हे कोणालाही समजत नव्हतं. पियुषलाही समजत नव्हतं. पण तेवढ्यात त्याला मयांकचं एक वाक्य आठवलं. त्याची ट्यूब पेटली. मयांक म्हणाला होता की सिंथसायझरचा आवाज माणसाला नाही ऐकू याचा, पण कुत्र्यांना कदाचित येईल, नक्कीच येत असणार. म्हणून तर ते इथं जमा झाली आहेत. त्यांना तिथून घालवायचं, तो आवाज बंद करायला हवा. तीच तर गोची होती. उपाय सापडला होता, पण तो अंमलात कसा आणायचा? गेट बंद होतं आणि त्याच्यासाठी ते ओढलं जाणार नव्हतं. ती कुत्रीही त्याला तिथवर पोचू देणार नव्हती. कपाळाला हात लावत पियुष तिथंच बसून राहिला. वा, खूपच मजा आली सर. मस्त कथा होती एकदम. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे.बी. जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी, भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर
गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे JB जोशी रिसर्च फाउंडेशन. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्त्वाची शाखा JB जोशी रिसर्च फाउंडेशन. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. रसिक हो, मुळात गदिमा आणि बाबूजींचं गीत रामायण हा चैतन्याचा अद्भुत स्रोतच असा जपला आणि जोपासला जातो आहे. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत या बालकलाकारांनी गायलेलं गीत रामायण. विशेष सहभाग गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर आणि अमेय ठाकूर देसाई. पुलंचंच वाक्य आहे ना, मराठी माणसाला कुठलेही कष्ट न करता 9वी सिद्धी प्राप्त झाली ती म्हणजे गदिमा. गरिमा गरिमा तशी 9वी सिद्धी म्हणजे. आणि आपण खरंच, आणि हेच वाक्य मला आठवतंय गदिमा प्रतिष्ठानच्या एका समारंभाला गुलजार आले होते. अच्छा, त्यांनी गदिमा नावावर एक छानशी कोटी केली. ते म्हणले गदिमा हे नाव म्हणजे मला असं आईच्या मांडीवर जाऊन बसल्यासारखं वाटतं. क्या बात आहे. प्रसारण रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. राष्ट्र निर्मितीत ज्यांचा हातभार लागला त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिकांनी मराठी विज्ञान परिषदेचं अध्यक्षपद आनंदानं भूषवलं. उपग्रहांच्या रॉकेटसाठी लागणाऱ्या इंधनाचे निर्माते डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ होता 1994 ते 2000. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर प्रभाकर देवधर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते सन 2000 ते 2014 या काळात. विज्ञान दृष्टिकोन जनमानसात रुजवण्याच्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात डॉक्टर वसंत गोवारीकर आणि डॉक्टर प्रभाकर देवधर यांचा खूप मोलाचा हातभार आहे. इतर कथा पण आम्ही वाचतो, मग त्या कथा आणि विज्ञान कथा यांच्यात फरक काय? खरं तर विज्ञान कथा ही कथाच असते. त्यातला फरक जर म्हणायचा तर विज्ञान कथेचा आत्मा किंवा गाभा हा विज्ञान असतो. बरं. त्यातलं विज्ञान जर काढून टाकलं तर ती कथा म्हणून उरत नाही, ती कथा म्हणूनही कोसळून पडते. तर याच कथेतलं पहा ना, विज्ञान किती होतं, छोटंसं होतं, पण ते जर मी काढून टाकलं तर या कथेला काही अर्थ राहील का? ती कथा म्हणून उभीच राहणार नाही. बरोबर. पण साध्या कथेला विज्ञानाचा परिस्पर्श झाला म्हणून ती विज्ञान कथा होत नाही. बरं. त्यातलं विज्ञान अचूक असावं पाहिजे, पण त्या विज्ञानाचं प्रक्षेपण करत त्याचं पुढं काय होणार आहे याचा विचार विज्ञान कथेत असतो. पण एक ते जे प्रक्षेपण करायचं, प्रोजेक्शन करायचं, तेही तर्कसंगत असायला हवं. मनगडंत असता कामा नये. मी पतंग उडवायचा भरपूर, पण त्याचा दोरा मात्र तुमच्या बिळाला घट्ट बांधून ठेवलेला असतो. की मग पहिली विज्ञान कथा साधारण कधी सांगितली गेली किंवा किती वर्ष सांगितली जाते विज्ञान कथा? विज्ञान, कला आणि साहित्य हे खरं म्हणजे आपल्या माणसाचे 3 आयाम आहेत, आविष्कार आहेत, त्याच्या सर्जनशीलतेचे आविष्कार आहेत. बरोबर. त्यातलं विज्ञान आणि कला यांचा मेळ जुळला होता बऱ्याच वर्षापूर्वी. पण विज्ञान आणि साहित्य यांचा मेळ जुळायला 18वे शतक 19वे शतक अवतरावं लागलं. मेरी शेली म्हणजे पर्सी शेली जो कवी होता त्याची बायको, तिची फ्रँकेनस्टाईन जी कथा होती, नाव ऐकलं असेल, ही पहिली विज्ञान कथा. फ्रँकेनस्टाईन फ्रँकेनस्टाईन पहिली विज्ञान कथा इंग्लिशमधली. तसं म्हटलं तर श्रीबा रानडे यांची तारेचं हास्य म्हणून एक कथा आहे, 1913 साली लिहिली गेलेली. ती विज्ञान कथा होती, पण तो एक अपवाद. आधुनिक विज्ञान मराठी विज्ञान कथेला सुरुवात झाली त्याच्यापूर्वी अनुवादित कथा बऱ्याच झाल्या होत्या. भारा भागवत, मोकाशी, दपाम खांबेटे यांनी इंग्रजीमध्ये इन्व्हिजिबल मॅनचं त्यांनी एक भाषांतर केलं होतं. चंद्रावर स्वारीचं केलं होतं. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजचं केलं होतं. पण स्वतंत्र मराठी विज्ञान कथा 1975च्या आसपास ज्यावेळेला जयंत नारळीकरांनी विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली. खरं म्हणजे ती एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान कथा स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली. त्यापैकी पहिल्या दुसऱ्याच वर्षी
नावी जगताप हम्म. यांची एक कथा आली, बरं. कृष्ण विवड म्हणून. हां. तिला पहिलं पारितोषिक मिळालं. अरे वा. ते पारितोषिक घेण्यासाठी जेव्हा लेखक पुढे आला तेव्हा कळलं की नावी जगताप म्हणजे जवी नारळीकर. ओहो, बर. आपल्या नावाचा दबदबा पडू नये हां. आणि त्यामुळे परीक्षकांनी त्याला काही उजवा हात देऊ नये बरोबर. म्हणून नारळीकरांनी नावी जगताप असं नाव घेऊन ती कथा लिहिली होती. तो पण नाव घेऊन लिहिली. ती कथा आवडली. त्या वर्षीच्या साहित्य संमेलनामधून हम्म. दुर्गाबाई भागवत, हम्म. त्याच्यापूर्वी पु ल देशपांडे हो. यांनी विज्ञान कथेची भलावण केली. हम्म. त्यामुळे मग प्रकाशक, संपादक हम्म. यांचं लक्ष त्याकडे गेलं आणि तेव्हापासून मग विज्ञान कथेला भर सुरू झाला. हम्म. मराठी विज्ञान परिषदेच्या कथा स्पर्धेमध्ये आजचे जे आघाडीचे विज्ञान कथा लेखक आहेत, नारळीकर आहेत, हम्म. एक आत्मप्रौढीचा दोष म्हणून तो मी आहे, मी म्हणणारच होतो. सुबोध झापडेकर आहेत, हां. यांना यातून पारितोषिक म्हणून आम्ही पुढे आलो. सर, मला ना मी थोडी लिखाणाची आवड आहे बरं का. अरे वा, म्हणजे, उत्तम. हो, मी थोड्या कविता वगैरे असं करत असतो. हम्म. तुम्ही आता ही जी विज्ञान कथा ऐकवलीत आणि जर कथांचा उल्लेख केला तर त्याच्यावरून मलाही असं वाटतं की कधीतरी आपणही एखादी विज्ञान कथा लिहून बघायला पाहिजे ना. जरूर जरूर. पण मग ती लिहायची कशी, म्हणजे ती तुम्ही शिकवता किंवा म्हणजे कोण सांगेल आम्हाला? खरं म्हणजे शिकवता हा शब्द योग्य नाही, बरं. मार्गदर्शन असं म्हणता येईल. फार तर हां. मराठी विज्ञान परिषदेतर्फे हम्म. अनेक शिबिरं भरवली जातात बरं. उदयोन्मुख विज्ञान लेखकांसाठी. त्या आणि ह्या कार्यशाळा असतात, शिबिरं नाही, खरं म्हणजे कार्यशाळा असतात. कार्यशाळा. हम्म. कार्यशाळा अशासाठी की त्यात जे सहभागी होणार असतील हम्म. त्यांना काही सांगून किंवा तुम्ही कथा लिहून आणा सांगितलं जातं. हम्म. म्हणजे ती एक अट असते, कथा लिहून आणली नाही तर तुम्हाला त्या कार्यशाळेत भाग घेता येणार नाही. बरं. आणि मग आम्ही काही मार्गदर्शक असतो. बरं. किती मंडळी आहेत त्यानुसार मग 10 जणांचा एक गट, त्याला 2 मार्गदर्शक अशी व्यवस्था असते. बरं. आणि मग तुम्ही ती कथा वाचायची. ती वाचल्यानंतर इतर जे तुमचे सहाध्यायी आहेत त्यांनी त्याच्यावर मतप्रदर्शन करायचं. मार्गदर्शकही त्याच्यावर मतप्रदर्शन करतात आणि मग त्यातून तुम्हाला सूचना देऊन काय बदल करायला हवेत किंवा काय त्यात कमी आहे, काय चांगल्या गोष्टी आहेत या समजून तुम्ही ती परत लिहायची आणि परत वाचून दाखवायची. अशा प्रकारची कार्यशाळा असते. अशा प्रकारच्या कार्यशाळा आजवर मराठी विज्ञान परिषदेत घेतल्या गेलेल्या आहेत, गोवा विद्यापीठात घेतल्या गेलेल्या आहेत, आपल्या मराठवाडा विद्यापीठात, अनेक विद्यापीठातून घेतल्या गेलेल्या आहेत, इतर ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. आणि त्यातून आज जे तरुण विज्ञान कथा लेखक आहेत ते पुढे आलेले आहेत. आणि शिवाय विज्ञान कथा स्पर्धा आहे, त्यामध्ये भाग घेऊन आपलं आपण कुठे आहोत, किती पाण्यात आहोत हे आजमावता येईल. बरोबर. आणि त्या प्रकाशितही होत असतील, नंतर प्रकाशित होतं. आज खरं म्हणजे विज्ञान कथे, मराठी विज्ञान कथेला इतका चांगला भर आलेला आहे की तू कुठलाही दिवाळी अंक घेतलास त्यात किमान एक तरी विज्ञान कथा असेल. आणि आघाडीचे जे अंक आहेत, दीपावली म्हणा, मौज म्हणा, धनंजय, त्यांच्यामध्ये तर विज्ञान कथा असतातच. तो सांगायला हरकत नाही मला यावेळेला 20-30 वर्षापूर्वी जवळ 1993 साली नॅशनल बुक ट्रस्टतर्फे मला एक भारतीय प्रातिनिधिक विज्ञान कथांचा संग्रह संपादित करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार मी तो प्रकाशित संपादित केला. त्याचं शीर्षक होतं इट हॅपन टुमॉरो. इंटरेस्टिंग. त्यात एकूण 18 किंवा 19 कथा होत्या, त्यापैकी 8 कथा मराठी होत्या. वा. आणि हे मी मराठी संपादक होतो म्हणून नाही, तर मराठी इतकं विज्ञान कथा लेखन दुसऱ्या इतर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये झालेलं नाही आहे. क्या बात आहे. मल्याळममध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषद आहे, त्यातून विज्ञान प्रसार फार मोठ्या प्रमाणावर होतो, पण कथा नाही, कथा लेखन नाही. मराठी माणसं तशी आपली गोष्टी वेल्हाळ आहेतच, छान गोष्टी लिहितात त्या. पण विज्ञान प्रचूर आहेत का, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का याचा विचार करायला हवा. पण मग तिथे मात्र आपण कमी पडतो. नाही, पण त्यांच्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे ना, विज्ञानम जनहिताय. निश्चित आहे. आणि त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचा प्रसार होईल, बाळगायला होतील अशी मला आशा वाटते. नक्की. आणि सर, स्पेशली तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात, आम्हाला ही छान गोष्ट सांगितलीत आणि त्यानिमित्ताने मला हेही कळलं की कथा लिहायची तर मार्गदर्शन शिबिर आयोजित होतात, त्याच्यात मी नक्की भाग घेईन. थँक्यू सो मच. खूप मजा आली सर. आता आपण चहा घ्यायला जायचं? हरकत नाही, आता चहा घेऊया.
भौतिकशास्त्रासाठीचं 2024 या वर्षीचं नोबेल पारितोषिक जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना. रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना. आणि वैद्यकशास्त्राचं 2024 या वर्षीचं नोबेल पारितोषिक व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रोकून यांना मिळालं आहे. या सर्व सन्मानार्थींचं मराठी विज्ञान परिषदेतर्फे हार्दिक अभिनंदन. डिसेंबर महिन्यात या सर्वांचा खास परिचय विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत. अनवट स्वादमध्ये भेटूया वैद्य मधुरा कुलकर्णी यांना. हा आवळा तुळशी विवाह झाला की लगेच आपल्याला घराघरातून दिसायला लागतो. प्राश म्हणजे काय, की जो चाटून खाता येईल असा च्यवनप्राश तुमच्या घरी शिजतोय आणि तयार होतोय. मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता आणि पुनः प्रसारण सायंकाळी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मराठी विज्ञान परिषद स्थापना 1966. त्याच वर्षी पहिलं विज्ञान संमेलन. आजतागायत 59 संमेलनं. असंख्य विज्ञान उपक्रम. मराठी विज्ञान परिषद म्हणजे विज्ञान भान जगण्यासाठीचा मंत्र नवा. आणि आता आजचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, मेरी शेली यांनी लिहिलेल्या पहिल्या विज्ञान कथेचं नाव काय? आणि दुसरा प्रश्न, नावी जगताप या नावाने कोणत्या वैज्ञानिकांनी आपली विज्ञान कथा स्पर्धेला पाठवली होती? आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय.